आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। ज्या राजमहालात माझी सीता नाही, त्या राजमहालाचं सुख नाही वाटत। तिच्याशिवाय ही अयोध्या नाही वाटत। ज्या दिवशी मी तीर्थयात्रेहून परत आले आणि हे सारं काही ऐकलं, त्या दिवसापासून ह्या भवनाच्या बाहेर जाण्याची इच्छाच नाही झाली। आज कितीतरी काळानंतर आपण सगळे एकत्र आईसोबत बसलो आहोत। हो, आज 12 वर्षानंतर आई आपल्या 4ही पुत्रांसमवेत आहे। आज आनंदाने तुमचं मन किती प्रफुल्लित झालं असेल ना? अवश्य झालं असतं जर माझ्या 4ही पुत्रांसोबत माझ्या 4ही सुना असत्या तर। ज्या राजमहालात माझी सीता नाही, त्या राजमहालाचं सुख नाही वाटत। तिच्याशिवाय ही अयोध्या नाही वाटत। ज्या दिवशी मी तीर्थयात्रेहून परत आले आणि हे सारं काही ऐकलं, त्या दिवसापासून ह्या भवनाच्या बाहेर जाण्याची इच्छाच नाही झाली। मोठी आई, तुला दादाचा नाईलाज माहित आहे, तरीही या शब्दांनी त्याची जखम अजून मोठी करत आहेस। हे चांगलं नाहीये। मी कोणालाही जखम देत नाहीये मुला, माझी जखम दाखवते फक्त। माझी दुसऱ्या कोणाकडे तक्रार नाही। तक्रार आहे ती केवळ माझ्या विष्णू देवाकडे।